मी तुला ना आता शेवटची संधी देतो अंशू. झी मराठीवरील विण दोघातली ही तुटेना ही मालिका सध्या जबरदस्त वळणावर आहे. अंशुमनने चिंगीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचं खोटं वचन देऊन फसवलेलं असतं. फक्त पैशांसाठी आणि स्टेटस जपण्यासाठी अंशुमनची आई श्रीमंत मुलीसोबत त्याचं लग्न ठरवते. पण आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण स्वानंदी आता अंशुमनचं पितळ उघडं पाडणार आहे. अंशुमनपासून चिंगी प्रेग्नंट असल्याचं समजता स्वानंदी तिला घेऊन लग्न मंडपात पोहोचते. लग्न थांबवते आणि अंशुमनच्या सणसणीत कानाखाली वाजवते. स्वानंदी सगळ्यांना प्रेग्नन्सी बद्दल सांगते. समर अंशुमनला शेवटची ताकीद देतो, खरं बोल, जर खरं बोललास तर निदान माणूस म्हणून तरी मी तुझ्याशी बोलेन. पण तू नाकारलंस आणि DNA टेस्ट मध्ये जर हे बाळ तुझंच आहे असं समजलं तर तुला घरातही जागा देणार नाही, असं समर त्याला बजावून सांगतो. काकूच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. आता अंशुमनच्या उत्तराकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मी तुला ना आता शेवटची संधी देतो अंशू. तू आता जर खरं बोलला असलं तर मी किमान तुझ्याशी एक माणूस म्हणून नीट वागेन. पण जर तुझी जबाबदारी नाकारलीस आणि DNA टेस्ट मध्ये ते मूल तुझंच असल्याचं सिद्ध झालं तर मग विषय संपला. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद असतात. कोणाशीही तुझं यापुढे कुठल्याही प्रकारचं नातं असणार नाही. आता अंशुमन बाळाची जबाबदारी घ्यायला तयार होणार की बाळ माझं नाही म्हणत धुडकावून लावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मालिकेच्या आधीच्या भागात आपण पाहिलं होतं की प्रेग्नन्सी बद्दल समजताच चिंगी स्वतःचं आयुष्य संपवायला जाते. तितक्यात स्वानंदी तिकडे येते म्हणून थोडक्यात तिचा जीव वाचतो आणि स्वानंदीला सगळं खरं समजतं. चिंगी प्रेग्नंट आहे. थांबा. समर स्वानंदीच्या आयुष्यात एकामागून एक अडथळे येत आहेत. आधी किमया आणि आता चिंगीची प्रेग्नन्सी. अंशुमनने काही कारस्थान करून हे बाळ त्याचं नाही हे सिद्ध केलं तर समर आणि स्वानंदीमध्ये पुन्हा एकदा दुरावा येण्याची शक्यता आहे. तुमचं यावर काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा आणि पाहायला विसरू नका विण दोघातली ही तुटेना फक्त झी मराठीवर.